विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 घटनात्मक विकास या घटनात्मक विकासात या प्रकरणातील शेवटचा घटक म्हणजेच भारतीय संविधान निर्मिती जो पॉईंट आहे त्या पॉईंटवर आधारित प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम ज्या काही भारतीय संविधान निर्मितीवर आधारित जे काही प्रश्न असतील ते पाहणं आवश्यक आहे. तर त्या आधारावर प्रश्न पाहू. लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्वप्रथम कोणत्या व्यक्तीने सायमन कमिशन पुढे मांडली? तर लोकनियुक्त घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी सायमन कमिशन समोर मांडली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, संविधान सभेची मागणी ही कोणत्या सभेने केली होती? संविधान सभेची मागणी ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केली होती, म्हणजेच राष्ट्रसभेने केली होती. पुढचा प्रश्न, 1924 ला कोणी ब्रिटिश शासनास संविधान सभेची मागणी केली? तर 1924 ला पंडित मोतीलाल नेहरूंनी ब्रिटिश शासनास संविधान सभेची मागणी केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 1929 ला भारतीय घटना भारतीयांच्या इच्छेनुसार असावी असं मत कोणी मांडलं? 1929 ला भारतीय घटना भारतीयांच्या इच्छेनुसार असावी असं मत महात्मा गांधी यांनी मांडलं. पुढचा प्रश्न, 1934 ला काँग्रेसने संविधान सभा निर्मितीची वेळ आल्यास कोणता निर्णय घेण्याचे ठरवले? 1934 ला काँग्रेसने संविधान सभा निर्मितीस वेळ आल्यास सर्व विचारांच्या लोकांच्या निर्णयातून घटना बनवली जाईल असा निर्णय घेतला. पुढचा प्रश्न, कोणत्या अधिवेशनाच्या वेळी कोणत्या अधिवेशनाच्या वेळी संविधान सभेची मागणी पुन्हा करण्यात आली? 1936 व 1939च्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनामध्ये संविधान सभेची मागणी पुन्हा करण्यात आली. पुढचा प्रश्न, ब्रिटिश शासनाने केव्हा भारतीय लोक भारतीय राज्यघटना बनवतील असा स्पष्ट उच्चार केला? तर ऑगस्ट 1940 मध्ये ब्रिटिशांनी भारतीय लोक भारतीयांसाठी राज्यघटना बनवतील असा स्पष्ट उच्चार केला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या 1946च्या कोणत्या योजनेनुसार भारतीय घटना सभेचा प्रस्ताव वास्तविक रूपात मान्य करण्यात आला? 1946च्या त्रिमंत्रीय योजनेत भारतीय घटना सभेचा प्रस्ताव वास्तविक रूपात मान्य करण्याचे ठरवण्यात आले. पुढचा प्रश्न, तर फाळणीपूर्व संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? फाळणीपूर्व संविधान सभेत 389 सदस्य होते. पुढचा प्रश्न, पाकिस्तानच्या निर्मितीनंतर संविधान सभेत किती सदस्य होते? पाकिस्तानच्या निर्मितीनंतर संविधान सभेत 310 सदस्य होते. पुढचा प्रश्न, संविधान सभेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला किती मते मिळाले? घटना समितीच्या
च्या निवडणुकीसाठी काँग्रेसला 211 सदस्य निवडून आले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 389 सदस्यापैकी ब्रिटिश इंडियातून किती सदस्य निवडले गेले? 389 सदस्यापैकी 296 सदस्य ब्रिटिश इंडियातून निवडले गेले. पुढचा प्रश्न, घटना समितीची पहिली बैठक केव्हा घेण्यात आली? घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला घेण्यात आली. पुढचा प्रश्न, घटना समितीची प्रथम बैठकीचे अध्यक्षपद कोणाला देण्यात आले? तर घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद सच्चिदानंद सिन्हा यांच्याकडे देण्यात आले. पुढचा प्रश्न, संविधान सभेत कोणत्या 3 स्त्रिया महत्त्वपूर्ण होत्या? संविधान सभेत सरोजिनी नायडू, श्रीमती हंसा मेहता आणि दुर्गादास देशमुख या श्रीमती दुर्गाबाई देशमुख ह्या महत्त्वपूर्ण स्त्रिया होत्या. पुढचा प्रश्न, घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाला ओळखले जाते? घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, घटना समितीचे स्थायी सभापती किंवा अध्यक्ष म्हणून कोणाला निवडण्यात आलं? घटना समितीचे स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निवडण्यात आलं. पुढचा प्रश्न, पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना समितीचा उद्देश केव्हा मांडला? पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना समितीचा उद्देश 13 डिसेंबर 1946 ला मांडला. पुढचा प्रश्न, घटना समितीचा आराखडा तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती नेमण्यात आली? तर घटना समितीच्या आराखडा तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती किंवा प्रारूप समिती नेमण्यात आली. घटना समितीचा आराखडा तयार करण्यासाठीची मसुदा समिती केव्हा स्थापन झाली? घटना समितीचा आराखडा तयार करण्यासाठीची जी काही मसुदा समिती किंवा प्रारूप समिती ही 29 ऑगस्ट 1947 ला तयार करण्यात आली. पुढचा प्रश्न, ज्या काही आता ह्या घटना समितीवरच आधारित असणारा, घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? घटना समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर एच.सी. मुखर्जी होते. पुढचा प्रश्न, घटना समितीचे सल्लागार कोण होते? घटना समितीचे सल्लागार बी.एन. राव हे होते. पुढचा प्रश्न, घटना समितीचे एकूण किती अधिवेशने पार पडली? घटना समितीचे एकूण 11 अधिवेशने पार पडली. पुढचा प्रश्न, घटना समिती त्यालाच जी मसुदा समिती म्हणून ओळखली जाते त्या समितीचे अध्यक्ष कोण? तर घटना समिती किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, त्यानंतर जो प्रश्न आहे तो म्हणजेच घटना समितीच्या आराखडा किती भागात तयार करण्यात आला? घटना समितीचा 315 आणि घटना समितीने 315 आणि 8 परिशिष्टामध्ये आराखडा तयार केला. पुढचा प्रश्न, घटना समितीने घटनेचा आराखडा संविधान सभेसमोर केव्हा ठेवण्यात आला? तर घटना समितीचा संविधान आराखडा हा 5 नोव्हेंबर 1948 ला ठेवण्यात आला. पुढचा प्रश्न, संविधान सभेपुढे
एकूण किती प्रस्ताव होते? संविधान सभेकडे 7,535 सदस्य जे काही प्रस्ताव ठेवले होते. पुढचा प्रश्न, 7,535 संशोधन प्रस्तावापैकी किती प्रस्तावावर चर्चा होऊन मान्यता मिळाली? 7,535 संशोधन प्रस्तावापैकी 2,437 प्रस्तावावर चर्चा होऊन मान्यता मिळाली. पुढचा प्रश्न, राज्यघटनेचा मसुदा केव्हा प्रसिद्ध करण्यात आला? राज्यघटनेचा मसुदा 26 फेब्रुवारी 1948 ला प्रसिद्ध करण्यात आला. राज्यघटनेच्या मसुदेमध्ये किती कलमे आणि किती परिशिष्ट होते? तर राज्यघटनेच्या ज्या काही राज्यघटनेच्या मसुदामध्ये 315 कलमे आणि 8 परिशिष्ट होते. पुढचा प्रश्न, घटना समितीने राज्यघटना केव्हा मंजूर केली? घटना समितीने राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी मंजूर केली. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष भारतीय राज्यघटनेवर कोणाची स्वाक्षरी आढळून येते? भारतीय राज्यघटनेवर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे अध्यक्ष होते त्यांची स्वाक्षरी आढळून येते. पुढचा जे काही प्रश्न, भारतामध्ये भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आणली गेली? भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली गेली. पुढचा प्रश्न, कायम स्वरूपाच्या घटनेच्या मसुद्यामध्ये किती प्रकरणे आणि कायम स्वरूपाच्या घटनेमध्ये कोणत्या बाबीचा उल्लेख आढळतो? कायम स्वरूपाच्या घटनेमध्ये 22 प्रकरणे, 395 कलमे आणि 9 परिशिष्टे आढळून येतात. आता पुढचा प्रश्न, तर लोकशाही शासन प्रणाली आणि कायद्याचे राज्य कोणत्या देशाकडून भारतीय राज्यघटनेने घेतले? तर लोकशाही शासन प्रणाली आणि कायद्याचे राज्य हे इंग्लंडच्या घटनेमधून घेण्यात आले. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्क कोणत्या राज्यघटनेतून घेण्यात आले? मूलभूत हक्क फ्रेंच व अमेरिकन घटनेतून घेण्यात आले. पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या राज्यघटनेतून घेण्यात आले? आयर्लंडच्या किंवा आयरिश राज्यघटनेतून मार्गदर्शक तत्त्व घेण्यात आले. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्य आणि समाजवाद हे तत्व किंवा ह्या बाबी कोणत्या राज्यघटनेतून किंवा घेण्यात आल्या? तर रशियन राज्यघटनेतून मूलभूत कर्तव्य आणि समाजवाद या बाबी घेण्यात आल्या. संघराज्य पद्धती व न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबी कोणत्या राज्यघटनेतून घेण्यात आल्या? तर संघराज्य पद्धती व न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबी अमेरिकन राज्यघटनेतून घेण्यात आल्या. पुढचा प्रश्न, घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या राज्यघटनेकडून घेण्यात आली? तर घटना दुरुस्तीची पद्धत ही दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेकडून घेण्यात आली. पुढचा प्रश्न, आणीबाणी विषयक तत्व किंवा आणीबाणी विषयक धोरण कोणत्या राज्यघटनेच्या माध्यमातून घेण्यात आलं? तर आणीबाणी विषयक तत्व किंवा आणीबाणी विषयक धोरण हे जर्मन राज्यघटनेवरून घेण्यात आलं. पुढचा प्रश्न, समवर्ती सूची ही कोणत्या राज्यघटनेकडून घेण्यात आली? समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलियन घटनेकडून घेण्यात आली. पुढचा प्रश्न,
ब्रिटिश काळातील घटनात्मक विकासाचा कोणत्या कायद्याचा भारतीय राज्यघटनेवर प्रभाव पडला? तर ब्रिटिश कालखंडातील घटनात्मक विकासाचा जो भारतीय राज्यघटनेवर जो प्रभाव पडला तो म्हणजेच 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, 1919चा मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा, त्याचबरोबर 1935चा कायदा, या तीन कायद्याचा परिणाम हा भारतीय राज्यघटनेवर दिसून येतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, भारतीय घटना निर्मितीचे किती टप्पे मानले जातात? ते भारतीय घटना निर्मितीचे 2 टप्पे मानले जातात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना निर्मितीसाठी एकूण खर्च किती आला? तर भारतीय राज्यघटनेसाठी निर्मितीचा एकूण खर्च 63,96,729 रुपये होता. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला? भारतीय राज्यघटना निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजेच 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 हा कालावधी लागला. आणि शेवटचा आपला जे प्रश्न तो म्हणजेच अगोदर सुद्धा झाला तो म्हणजे भारतीय घटनेचा प्रारंभ किंवा भारतीय घटना केव्हापासून भारतात लागू करण्यात आली किंवा अंमलात आली? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना भारतात लागू करण्यात आली. हे होतं भारतीय राज्यघटना किंवा जी काही आपलं प्रकरणामध्ये भारतीय राज्यघटना निर्मिती हा शेवटचा भाग म्हणजे ज्या घटनात्मक बाबीचा अभ्यास करत असताना घटनात्मक बाब जी भारतीय राज्यघटना यावर प्रश्न आपण समजून घेतलो. याचबरोबर या प्रश्नाव्यतिरिक्त जे PDF फॉर्ममध्ये आपल्या ग्रुपवर कॉलेजच्या ग्रुपवर जे प्रश्न टाकलेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. तर आज आपले BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6 आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 घटनात्मक विकास हा भाग पूर्णपणे संपलेला आहे. तर आत्तापर्यंत 3 प्रकरण हे पूर्णपणे संपले आहेत. उद्याच्या पिरियडमध्ये आपल्या 4थ्या प्रकरणाला म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरमधील शेवटचं प्रकरण म्हणजेच शिक्षण आणि वृत्तपत्र यामध्ये याची माहिती ही उद्याच्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत.